राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा पुणे जिल्ह्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आत्ता आपल्यासोबत आहेत. ताई, उत्तर महाराष्ट्रानंतर पुण्यात जिल्ह्यामध्ये यात्रा आलेली आहे. महिलांचा मोठा प्रतिसाद या सगळ्या यात्रेला मिळतोय. काय नेमकं या यात्रेमागचं नेमकं उद्दिष्ट काय? आदरणीय दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेला, शेतकरी, कष्टकरी, कामगार या सगळ्यांनाच भरभरून दिलं. पण सर्वाधिक जर कोणाला दिलं असेल तर ते आमच्या मातृशक्तीला दिलं. आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांना स्वतःच्या हक्काचे 1,500 रुपये महिना देत असताना एक आत्मबळ दिलं, आत्मविश्वास दिला की हे महायुतीचे भाऊ तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आपण पाहतोय सकाळपासून प्रचंड उत्साहाच्या गर्दीत, अभूतपूर्व उत्साह आणि गर्दी या ठिकाणी सगळीकडे दिसते कार्यक्रमांना. आणि या सगळ्या उत्साहामध्ये दादांचं स्वागत होते. महिलांना पहिल्यांदा कोणीतरी असं वाटते की आपली काळजी घेणारा आपला भाऊराया आहे आणि म्हणून त्याला साथ देण्यासाठी या महिला भगिनी उपस्थित राहणार. निश्चित. पण तुम्ही ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला आणि या योजनेचा पहिला हप्ता काही महिलांना मिळाला सुद्धा राज्य सरकारकडून, मात्र यावरतीच सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली आहे की बँकेतनं पैसे लवकर काढून घ्या, नाही तर भाजपची लोक तुमचे पैसे तुमच्या खात्यावरनं परत घेतील. ज्या दिवसापासून ही योजना जाहीर झाली आहे तेव्हापासून विरोधकांचं पोटदुखी खूप वाढलेली आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळं विधान करायचं, प्रत्येक वेळेस काही ना काही त्याच्यावरती टीका करायची. एकदा म्हणायचं की आम्ही देखील सत्तेत आलो की 3,000 देऊ, एकदा सांगायचं हे निवडणुकीचा जुमला आहे, सध्या हे लोक निवडणूक संपली की बंद करतील. एकदा सांगतात की कागदपत्र सबमिट नाही झाली किंवा ते हिंदीमध्ये फॉर्म आहे आणि स्वतःच्या मतदारसंघात मात्र ह्या योजना राबवतात. म्हणजे अशा पद्धतीची त्यांची दुटप्पी भूमिका आहे, ती लोकांसमोर येते, महिलांसमोर येते. त्याच्यामुळं दररोज त्यांना ते महिलांना पैसे मिळालेत हा आनंद खरं त्यांनी व्यक्त करण्याऐवजी महिला द्वेषी, महिला सक्षमीकरण द्वेषी आहेत हे आम्हाला जाहीररित्या दिसतंय आणि ते आम्ही अनुभवलेलं आहे. बरं. दुसरीकडे अजित पवारांनी आज मोठं स्टेटमेंट केलेलं आहे की 7 ते 8 वेळा मी बारामतीतून लढलो, आता मला रस नाही, इंटरेस्ट नाही आहे. याचा अर्थ काय? बारामतीतून अजित पवार आता निवडणूक लढवणार नाही? ते आमचे सेनापती आहेत आणि ते निवडणूक लढवणार. बारामतीतून निवडणूक लढवणार? बारामतीमधून निवडणूक लढवणार. अच्छा. पण जय पवारांचं नावसुद्धा त्यांनी संकेत तसे दिलेले आहेत की जर पार्लमेंटरी बोर्डने तसं निर्णय घेतला किंवा कार्यकर्त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली तर निश्चित तसा आणि दादा ज्या पद्धतीने नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. आपण पाहताय आमच्याकडे विद्यार्थी सेल आहे, युवक सेल आहे आणि या माध्यमातून वेगवेगळ्या चेहऱ्यांना संधी दिली जाते. साधित जय पवारांच्या माध्यमातून देखील नवीन नेतृत्व समोर येते. कोणत्या ना कोणत्या मतदारसंघामध्ये त्यांना देखील संधी मिळेल आणि हे सूचक म्हणजे एक नव्या नेतृत्वाला संधी हे दादांच्या माध्यमातून आपण सांगतो. पण दादांनी बारामतीतूनच निवडणूक लढवली आम्हाला सगळ्यांनाही वाटतं आणि दादा लढतील. धन्यवाद ताई. तर अजित पवारांनी बारामतीतूनच निवडणूक लढवावी असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.